मध्ये काही नाराजी आणि खंत देखील व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाकडून सुद्धा त्याचा काही बेनिफिट मिळेल की नाही मिळेल याबद्दल देखील शासनाने व्यक्त केलं आहे. आपण तज्ञात काय सांगाल? काल जो जी.आर. जाहीर करण्यात आलेला आहे तो हैदराबाद गॅझेटियरच्या भरोशावर करण्यात आलेला आहे. जो हैदराबाद गॅझेटियर निजामच्या काळामध्ये तयार झालं होतं आणि निजामच्या राजवटीमध्ये तयार झालेल्या गॅझेटियरचा अभ्यास जो आहे की मराठा समाजाचं पॉप्युलेशन किती आहे मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये याबद्दल आधीच त्या गॅझेटियरला स्वीकृती देण्यात आलेली होती आणि त्यामुळे नवीन काही जी.आरमध्ये आहे असं मला मुळीच वाटत नाही कायद्याच्या दृष्टिकोनातून. दुसरी गोष्ट अशी आहे की OBC हा प्रवर्ग आहे, काही जात नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक जातींचा समावेश OBC प्रवर्गात आहे. त्याच्यामध्ये मराठा जातीलासुद्धा स्थान मिळालं पाहिजे, त्यांना समाविष्ट केलं पाहिजे. हे म्हणत असताना OBC समाजाची जी सातत्याने भीती राहिलेली आहे की आमचं रिझर्वेशन कमी व्हायला नको आणि मग हे रिझर्वेशनचं संतुलन कसं करायचं हा कायदेशीर पेचप्रसंग सरकारसमोर सातत्याने राहिलेला आहे. यासाठी 50% मर्यादा वाढवणं हे आवश्यक आहे. ते झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन आता याच्यात ॲड होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. भावनाशील पद्धतीने केवळ आंदोलन आणि चळवळ करून होणार नाही, तर कायदेशीर मार्गाने याच्यावरचा उपाय निघू शकतो. आणि मराठा समाजाचा महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो केवळ महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न म्हणून केंद्र सरकारला बघूनसुद्धा चालणार नाही. कारण की राजस्थानमधल्या गुर्जर समाजाचा प्रश्न आहे, तसंच गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा प्रश्न आहे, पंजाब हरियाणामध्ये जाट समाजाचा प्रश्न आहे. त्यांचीसुद्धा रिझर्वेशनची मागणी मराठा समाजासारखीच आहे आणि म्हणून केंद्र सरकारने या सगळ्या राज्यांमध्ये लक्ष घालून आरक्षणाच्या या मुद्द्यावर काय तोडगा काढता येतो हे त्या राज्य सरकारसोबत ठरवण्याची गरज आहे. तसं असताना केवळ राज्य पातळीवर याचा निर्णय होऊ शकेल अशी अपेक्षा करणं कायद्याच्या दृष्टीने अपूर्णपणाचं ठरेल. सर, कालचा जो काही निर्णय झाला खरंच मराठा समाजाच्या पदरी काही पडलं आहे का, की जुनं होतं तेच आहे, काही शब्दांमध्ये फेरफार करून? नवीन काही याच्यामध्ये हाती लागलेलं नाही आहे. जी.आरमधून केवळ प्रक्रिया एक विशद करण्यात आलेली आहे की आता जे मराठा समाजाचं अस्तित्व मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे असं निजामांनी त्यांच्या गॅझेटियरमधून सांगितलं होतं. त्या निजामशाहीच्या गॅझेटियरच्या आधारे आकडेवारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबांच्या नावानिशी शहनिशा आता केली जाईल आणि त्यांच्याकडे ते पात्र असण्यासाठीचे कागदपत्र असले पाहिजे, पुरावे असले पाहिजे, अशी अट एक घालण्यात आलेली आहे. मग आता याच्यामध्ये सुद्धा अडचणीचा भाग एक लक्षात घेतला पाहिजे की जे शेतमजूर आहेत, बटईने शेती करणारे आहेत, जे मजुरी करणारे आहेत, हातावर त्यांचं पोट आहे, असे कुटुंब जे असतात त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे कागदपत्र नेहमी उपलब्ध नसतात आणि त्यांना मग आता सिद्ध करायला सांगायचं की तुम्ही सिद्ध करा तर तुम्ही पात्र नाही, तुम्ही अपात्र. त्यामुळे खूप जणं अपात्र होण्याच्या परिस्थितीमध्ये लोटले जातील आणि त्यातून येणारी निराशा जी आहे ती मानसिक परिणाम करणारी राहू शकते. आरक्षण हाच सगळ्या आपल्या उन्नतीचा विकासाचा मार्ग आहे असं ज्या राजकारण्यांनी एस्टॅब्लिश केलं ते सगळं राजकारण धोकादायक आहे असं माझं मत आहे. आरक्षणाशिवाय अनेक पर्याय आहेत. ते शिक्षणाला मोफत शिक्षण देऊन आपण अनेक मार्ग खुले करू शकतो. पदवीपर्यंतचं शिक्षण मराठा समाजातल्या सगळ्यांना जर मोफत केलं तर हा प्रश्न सुटू शकला असता. त्याचबरोबर रोजगाराच्या समान संधी आणि रोजगार मराठा समाजातल्या तरुणांना कुठे कुठे सरकार उपलब्ध करून देऊ शकेल अशी जर मांडणी करणारं एखादं परिपत्रक आणि जी.आर. काढला असता तर कदाचित आरक्षणाची गरज पडली नसती. आता माझं स्पष्ट मत आहे की जे लाडकी बहीण नावाची योजना काढून मतदान मिळालं पाहिजे, मत मिळालं पाहिजे म्हणून करोडो रुपये खर्च करतात, अनावश्यकपणे जनतेचा निधी उधळतात, त्या लोकांनी शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर ज्याच्यामध्ये जीवनाची खरोखर विकास होतो, शिक्षणाच्या या प्रश्नावर, रोजगारीच्या प्रश्नावर आपला गव्हर्नमेंटचा पैसा खर्च केला पाहिजे. हे त्यांना शक्य होतं, ते सरकारने केलेलं नाही. त्यांनीसुद्धा सोपा मार्ग जरांगे पाटलांच्या माथी मारलेला आहे आणि त्यामुळे आंदोलन खूप यशस्वी झालं असं काही म्हणता येत नाही. सर, नक्कीच. मात्र ज्या पद्धतीने जे काही नातेसंबंधाचा उल्लेख जी.आरमध्ये करण्यात आलेला आहे त्याचमुळे कुठेतरी वंशावळी हे ते जोडण्यामध्ये खूप साऱ्या त्रासाला जे आहे ते मराठा समाजाला समजतो होते आणि जे काही जी.आर. आहे त्या जी.आरमध्ये नवीन काही नाही, फक्त शब्दांची फेरफार करण्यात आलेली आहे असा देखील आरोप जे आहे ते केला जातो आहे. जी.आरमध्ये शब्दांची फेरफार केली असेल, इतिहास लिहिला असेल, काही मंदिरांचा, देवस्थानांचा, निजामशाहीमध्ये असलेल्या कुटुंब व्यवस्थेचा असा सगळा उल्लेख केलेला आहे. हा इतिहासाचा भाग सगळ्यांना माहीतच होता. मी आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की हे सगळं माहिती होतं आपल्याला, परंतु आता जी प्रक्रिया याच्या संदर्भातली करणार आहे वंशावळीच्या आधारे
किंवा कोणीतरी कुणबी असेल आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर त्यांच्या कुणबी असण्याच्या अस्तित्वाच्या दाखल्यांच्या आधारे इतरांनासुद्धा दाखले मिळू शकणार आहेत. ती चांगली प्रक्रिया होऊ शकेल. परंतु जे जरांगे पाटलांनी काल स्टेजवरून म्हटलं ते महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की जातवैधता तपासण्यासाठी बरेचदा 20-25 हजार रुपये घेतले जातात, नाही तर अर्ज थांबवून ठेवले जातात. म्हणजे आपण एका समूहाला समाजाच्या भ्रष्टाचाराच्या खाईकडे लोटलेला आहे का हा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्यामुळे सरकारने GR काढत असताना जी प्रक्रिया अवलंबलेली आहे त्याच्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि गाव पातळीवरचे नेते भ्रष्टाचार करणार नाहीत याची हमीसुद्धा सरकारने घेण्याची गरज आहे. नाहीतर नुसतंच हे आरक्षण जे GRच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेलं आहे पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या निकषामध्ये अडकून कोणालाच काही फायदा होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.